जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्रीराम विजय ग्रंथातील अध्याय 33 रावणाचा वध, वैरभाव संपले हा पाहणार आहोत. लक्ष्मण सावध झाल्यावर विभीषण म्हणाला, श्री रामचंद्रा, इंद्रजिताप्रमाणे रावण गुप्त रीतीने गुहेमध्ये होम हवन करीत बसला आहे. तरी त्वरित जाऊन होमाचा विध्वंस करायला पाहिजे. तेव्हा नळ, नीळ, आगंद, जांबुवंत आदी सैन्यासह रावणाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यास निघाले. तो त्यांना विशाल शिवालय दृष्टीस पडले. त्या देवालयासमोर प्रचंड होमकुंड रावण आहुती टाकत होता. तेव्हा वानरांनी सर्वप्रथम पर्वतप्राय प्रचंड शिळा फेकून यज्ञाचा विध्वंस केला. विजयी रथ अग्निकुंडात गडप झाला. रावणाला सावध करण्यासाठी वानरांनी अनेक परीने त्रास दिला. त्याबरोबर तो भयंकर रागावला आणि वानरांना लाथाबुक्क्यांनी मारू लागला. ते पाहून वानर तेथून पळाले आणि सुवेळा चलाला आले. त्यांनी आपली कामगिरी रामाला निवेदन केली. तेव्हा राम वानर सैन्यासह हातात धनुष्यबाण घेऊन युद्धाच्या तयारीने उभे राहिले. रावणाचे सैन्य येताच वानरवीर वृक्षपाशान घेऊन धावले. राक्षसांनी आपल्या शस्त्राचा मारा वानरांवर केला. दोन्ही सैन्य तुम्मल युद्ध झाले. वानरांनी फेकलेल्या वृक्षपाशान राक्षसांनी झेलून परत वानरांवर फेकले. श्रीराम धनुष्य घेऊन पुढे सरसावले. त्यांनी धनुष्याला बाण लावला आणि प्रत्येचं आकर्षण ओढून तो बाण रावणावर सोडला. त्यापासून अनेक बाण निर्माण होऊन त्यांनी रावणाचे सर्व बाण तोडून टाकले. श्रीराम रावणाला म्हणाले, दुष्कर्मी रावणा, सीतेला चोरून तू व्यर्थ कुलाक्षय मात्र करून घेतलास. आता तू एकटा उरलास. आज तुझे तुकडे तुकडे करून टाकतो. रावणाने रामावर तेजस्वी बाण सोडला. रामाने त्याचे छेदन केले आणि रावणावर अमोघ बाण सोडला. रावणाने बाण सोडून वरचेवर तो तोडून टाकला. नंतर ते एकमेकावर बाणांचा वर्षाव करू लागले. दोघांचे घनघोर युद्ध जुंपले. पृथ्वी कंपायमान होऊ लागली. सर्व प्राणी मात्र हादरू लागले. इतक्यात रावणाने रामावर सर्पास्त्र सोडले. तेव्हा रामाने गरुडास्त्र सोडल्याने अनेक गरुड निर्माण होऊन त्यांनी सर्व सर्प खाऊन टाकले. नंतर रामाने जलदास्त्र सोडले. रावणाने लगेच वातास्त्र सोडून त्याचा परिहार केला. अशी अनेक अस्त्रे ते एकमेकावर सोडित होते. इंद्राने शस्त्रास्त्रे भरून आपला रथ रामाकडे पाठविला. ते रथाला प्रदक्षिणा घालून रथावर चढले आणि रावणावर बाणा पाठीमागून बाण सोडू लागले. रावण ही असामान्य योद्धा होता. त्याने रामाचे बाण वरचेवर तोडून टाकले. शेवटी रावणाने एक अमोघ शक्ती रामावर सोडली. रामाने अर्धचंद्र बाणाने तिचे निवारण केले. शेवटी रामाने एक अर्धचंद्र कृती दिव्य बाण सोडून रावणाची 10 शिरे छेदन केली. पण लगेच त्या ठिकाणी रावणाची 10 शिरे जशीच्या तशी पुन्हा निर्माण झाली. श्रीरामांनी अगस्त्य ऋषींनी दिलेला बाण काढून रावणाच्या वक्षस्थळावर नेम धरून सोडला. त्या बाणाने रावणाचे वक्षस्थळ भेदून त्यातील अमृत कुपी फोडली आणि रावणाची 3 शिरे छेदून तो पुन्हा रामाच्या भात्यात येऊन शिरला. तेव्हा बाकीची शिरे छेदण्यासाठी राम दुसरा बाण सोडू लागले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, रामराया, आता युद्ध पुरे करा. रावण मेला आहे. तुमचे बाण त्याच्या शवात शिरणार नाहीत. आता रावणाचे शव पाहू चला. ते ऐकून आपले धनुष्य बाणाने भाता लक्ष्मणाच्या हाती देऊन श्रीराम म्हणाले, आज आमचे अवतार कार्य संपले. त्यावेळी सर्वांनी एकच जय जयकार केला. देवांनी श्रीरामचंद्रावर आकाशातून पुष्पवृष्टी केली. यक्ष, किन्नर, गंधर्व आनंदाने नाचू लागले. ऋषी वर्ग संतोषला. परम आनंद झाल्यामुळे वानर परस्परांना मिठ्या मारू लागले. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत आपला आनंद व्यक्त करू लागले. त्यामुळे रामाचे समाधान झाले. नंतर श्रीराम सर्वांसह रावणाच्या शवाजवळ आले. विभीषणाने रावणाचा छिन्न देह पाहताच त्याच्या शवावर पडून अपार शोक केला. श्रीरामांनी विवेकाच्या गोष्टी सांगून त्यांचे सांत्वन केले.
इतक्यात मंदोदरीसह रावणाच्या सर्व स्त्रिया येऊन ऊर बडवीत तेथे बसल्या. मंदोदरी पतीच्या शवाजवळ कवटाळून अपार शोक करू लागली. तेव्हा श्रीरामाने मंदोदरीचे सत्वन केले आणि बिभीषणाला ते म्हणाले, मंदोदरी ही तुझ्या वडील बंधूची स्त्री तुला माते समान आहे. ती महापतिव्रता असून ज्ञानी आहे. तेव्हा तिला तिच्या महाली पोच कर. पण रामाचे हे बोलणे संपताच मंदोदरी आणि रावणाच्या सर्व स्त्रिया आपल्या महाली परतल्या. नंतर रामाच्या आज्ञेवरून बिभीषणाने रावणाचे शेव समुद्रतीरी नेऊन त्याचे शस्त्रोक्त दहन केले. ब्रह्मदेवाने सांगितल्यावर रावणाची उत्तरक्रिया तेथे करून बिभीषण स्वेच्छळावर रामाकडे आला. बिभीषण येताच राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि मारुती यांना सांगितले, तुम्ही लंकेत जाऊन बिभीषणाचा राज्याभिषेक करावा आणि सर्व देवांना तसे सर्व राजांना मुक्त करावे. ज्याची वस्तू त्याला देवी. मी व्रतस्थ आहे. भरत भेट होईपर्यंत मी वनवासाचे व्रत सोडणार नाही. ती रामाची आज्ञा ऐकून लक्ष्मण सर्व वानरासह बिभीषणाला घेऊन लंकेत गेला. ऋषीकडून सुमुहूर्तावर बिभीषणाला राज्याभिषेक केला. बिभीषणाने मानाप्रमाणे वस्त्रभूषणे देऊन सर्वांचा गौरव केला. देवांची मुक्तता केली. सर्वांना आनंद झाला. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 33वे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. जय श्रीराम.